पोटाची खळगी भरताना शाळा आणि कॉलेजची पायरी चुकत जाते. पोटाची खळगी भरताना शाळा आणि कॉलेजची पायरी चुकत जाते. पण सरकारच्या शिष्यवृत्तीमुळे मागासवर्गीय, अल्पसंख्याक व गरजू विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ मिळून जाते. नमस्कार मित्रांनो, मी पायल शिवाजी ढमे, MBA सेकंड इयरची विद्यार्थिनी, झील इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, कम्प्युटर ऍप्लिकेशन अँड रिसर्च पुणे या कॉलेजमध्ये मी शिकत आहे. आज मी तुमच्या समोरच्या विषयावर बोलणार आहे. ती फक्त योजना नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या अश्रूंमधील, हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांमधील, हजारो विद्यार्थ्यांच्या संघर्षामधील दडलेलं त्यांचं ते आयुष्य आहे. ती म्हणजे शासकीय शिष्यवृत्ती योजना आणि तिची अंमलबजावणी. तुम्ही म्हणतात हे कसं शक्य आहे, तर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. अहो, गरिबीने पिसलेलं आयुष्य जेव्हा त्या शाळा आणि कॉलेजच्या दाराशी उभं राहतं, गरिबीने पिसलेलं आयुष्य जेव्हा शाळा आणि कॉलेजच्या दाराशी उभं राहतं, पुस्तकांची किंमत बघून जेव्हा त्या विद्यार्थ्याचं मन मात्र मरून जातं, तेव्हा सरकारची ही शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे येते. आणि त्या विद्यार्थ्यांच्या पंखांना कळत न कळत बळ देऊन जाते. मला खरं सांगायचं झालं तर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, सरकारने अनेक प्रकारच्या योजना अस्तित्वात आणलेल्या आहेत आणि त्याचा उद्देश देखील खूप सुंदर आहे की गरीब, अल्पसंख्याक, मागासवर्गीय सर्व विद्यार्थ्यांना आधार मिळावा. पण आज समाजाची परिस्थिती पाहायला गेलं तर चित्र काही वेगळंच दिसत आहे. आज समाजामध्ये एक वर्ष उशिरा शिष्यवृत्ती येत आहे. यावर मला सांगावंसं वाटतं, त्यामुळे विद्यार्थी कर्ज काढत आहेत, तर काही विद्यार्थी शिक्षण सोडून देत आहेत. जर ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वेळीच मिळाली असती तर कशाला कोणता विद्यार्थी मजुरीचे काम करण्यासाठी गेला असता, सांगा ना. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर जागरूकतेचा अभाव. आज समाजामध्ये असे अनेक पालक आणि विद्यार्थी आहेत ज्यांना या शिष्यवृत्त्यांबद्दल काहीही माहित नाही. एखादा विद्यार्थी एखाद्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असूनही वंचित आहे. मला सांगावंसं वाटतं, सरकार म्हणतात गरिबांसाठी कितीतरी शिष्यवृत्ती योजना आहे, तरीही तुम्ही लाभ घेत नाही, तरीही तुम्ही शिक्षण घेत नाही. कितीतरी शिष्यवृत्तींची नावे आहेत, कितीतरी आश्वासने आहेत. पण मला सरकारला सांगावंसं वाटतं, तुमच्या शिष्यवृत्तीचे मिळणाऱ्या पैशांचा प्रवास कधी महिन्यांनी होतो तर कधी वर्षांनी होतो. तो विद्यार्थी घरी जातो आणि आईला म्हणतो, आई शिक्षण सोडू का मी, कॉलेजची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. आईचे डोळे पाणावतात आणि तिच्या ओठांवर फक्त एकच उत्तर येतं, अरे बाळा थोडं थांब, शिष्यवृत्ती येईल. त्या मुलाचे आई मुलाला म्हणते, बाळा थोडं थांब, शिष्यवृत्ती येईल. तो मुलगा त्या फीच्या भीतीने फक्त त्या शिष्यवृत्तीचीच वाट पाहत राहतो. पोटासाठी झगडणारे ते आई वडील आणि शिक्षणासाठी आसुसलेलं ते लेकरू. कधी कागदपत्रे, कधी स्वाक्षरी, तर कधी उशिरा मिळणारी सरकारची सगळी कामे. यामुळे कुठेतरी त्यांना खूप प्रकारच्या वेदना मिळून जातात. खरं सांगायचं झालं तर ह्या शिष्यवृत्त्या जेव्हा वेळेवर मिळतील तेव्हा अनेक विद्यार्थी डॉक्टर होतील, अनेक विद्यार्थी इंजिनियर होतील, अनेक कामगारांची लोक ऑफिसर होतील. पण ही स्वप्न फक्त आता कागदावरच अडकून राहिली आहेत. विषय हा पैशाचा नाही, तर विश्वासाचा आहे. कारण शिष्यवृत्ती हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. खरं सांगायचं झालं तर जेव्हा या शिष्यवृत्तीची अंमलबजावणी होईल तेव्हा भारतातील प्रत्येक विद्यार्थी आपल्या स्वप्नांना पंख देऊन आकाशी उंच भरारी घेईल. पण जेव्हा ह्याची अंमलबजावणी होणार नाही तेव्हा प्रत्येक त्याच विद्यार्थ्यांचे पंख आईच्या अश्रूंनी त्या विद्यार्थ्यांच्या आशेने फक्त ओले होत राहतील. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला तहान लागल्यानंतर लगेच पाणी देणं खूप गरजेचं असतं, कारण मेल्यानंतर त्या पाण्याची काहीच किंमत राहत नाही. त्याचप्रमाणे शिक्षण घेत असताना शिष्यवृत्ती त्याच वेळी मिळणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे, शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांना योग्य वेळीच मिळावी. धन्यवाद.